हरिओम श्रीराम अंबन्य। मी अर्चना वीरा निखिल शिंदे, दहिसर उपासना केंद्र। मी 1999 पासून बापूंकडे येत आहे। सन 2014 माझ्या मिस्टरांना परत एकदा यूएसला जाण्यास प्रोजेक्टच्या निमित्ताने यूएसला जाण्यासाठी चान्स मिळाला। त्यामुळे मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघंही परत एकदा तयारीला लागलो। त्यामुळे मुलाच्या, माझ्या आणि मिस्टरांच्या प्रत्येकी दोघांच्या 23-23 किलोच्या 2 बॅग्स, अशा 6 बॅग्स आणि 7-7 किलोच्या 3 बॅग्स अशा आम्ही घेऊन जाणार होतो। आणि आधीच्या अनुभवामुळे मी शक्य तितकं खाण्याचं जे सामान आपल्याला लागतं रेमीच्या जेवणासाठी, म्हणजे त्याच्यात जिरं असेल, मिरी असेल किंवा कोकम आणि सगळी पिठं, हे सगळं मी जितकं शक्य होईल तितकं भरभरून सामान घेतलं होतं। रेस्ट्रिक्शन्स असतात याची कल्पना आम्हाला होती, त्यामुळे माझे मिस्टर थोडेसे आडकाठी करत होते, पण तरीसुद्धा त्यांचा विरोध न ऐकता मी हे सगळं सामान घेऊन जाण्याची तयारी केली। आणि सगळं सामान आमचं तिथे व्यवस्थित पोचल्यावर जेव्हा ह्युस्टनला एअरपोर्टवर कस्टम ऑफिसर जेव्हा चेकिंग करत होते, तेव्हा माझ्या पुढे रांगेमध्ये 7 ते 8 माणसं होती आणि फ्लाईट इंडियावरून आलेली होती। सगळ्यांच्या बॅग्समध्ये काही ना काहीतरी सामान होतं आणि प्रत्येकाला बोलवून बराच वेळ झाला की ते बाहेर येत होते आणि दिसत होतं की बरंचसं सामान त्यांचं काढून कचऱ्यात फेकण्यात येत होतं। माझ्या पुढे 7-8 माणसं होती, पण त्यामुळे काय होत होतं, मी सतत बापूंचा धावा करत होते। मनात एक धाकधूक होती, माझ्या घरून आणलेलं आहे ते कुठे टाकलं जाऊ नये म्हणून मी सतत बापूंना धावा करते, बापू प्लीज नको ना, बापू प्लीज नको ना। आणि असं करता करता जेव्हा माझी वेळ आली तर अचानक कस्टम ऑफिसरच चेंज झाला आणि जो दुसरा कस्टम ऑफिसर आला त्याने येऊन बाहेर बघितलं आणि मला सांगितलं बॅग्स घेऊन सरळ बाहेर जायला। त्यामुळे माझं त्यातलं कुठलंही सामान फेकलं गेलं नाही। म्हणजे कल्पना करा, एवढं सामान होतं की बाहेर आम्ही जेव्हा गाडी बुक केली होती, आली होती आणि सामान लोड केलं तर तिथे जो शोफर होता त्याने मला विचारलं की पुरा इंडिया उठा के लेके आए हो क्या। म्हणजे इतकं सामान असून सुद्धा त्यातलं काहीही टाकलं गेलं नाही आणि तशाच्या तशा बॅग्स घेऊन आम्हाला बाहेर पडायला सांगितलं। हरिओम श्रीराम अंबन्य।